महाराष्ट्र शासन MS03 DK8289। आता ही गाडी आहे, या गाडीवर उत्पत प्रवासी संरक्षी मुंबई लोगो बघा काय लावलेला आहे। ही गाडी टुरिस्ट परमिट पासिंग आहे, महाराष्ट्र शासन। गाडीवर नंबर प्लेट ही पांढरी आहे, गाडीवर नंबर प्लेट पिवळी पाहिजे। दादा गाड़ी कोणाच्या नावावर पासिंग है? गाड़ी किसके नाम पे पासिंग है? गाड़ी ट्रैवल का है, टूरिस्ट का गाड़ी है ना? ये सर की है। कौन से? दिलीप पाटिल उज्ज्वल। क्या हुआ? क्या गाड़ी टूरिस्ट परमिट है, गाड़ी प्राइवेट पासिंग, उसको येलो नंबर प्लेट क्यों नहीं लगाया? अरे मतलब आप लोग कौन हैं पहले बताइए सर। हम पागल इंसान हैं, रूल्स एंड रेगुलेशंस हम लोग जानते हैं। अगर सरकार को आपने गाड़ी किराए पे दी है तो गाड़ी पे नंबर प्लेट येलो कलर की क्यों नहीं लगाई है? आपके मालिक को फ़ोन लगाओ। ये गाड़ी गवर्नमेंट के नाम पे रजिस्टर्ड है क्या? आईजी सर की। हाँ आईजी सर की। अरे आईजी सर रह गए, पर गाड़ी तो उन्हीं पता, मैं तो ड्राइवर हूँ, मैं क्या कर सकता हूँ ना। स्पीकर पे लगाना। हाँ आपको बात करा रहा हूँ ना। ही गाडी टुरिस्ट परमिट आहे आणि या गाडीवर येल्लो कलरची नंबर प्लेट पाहिजे आणि ही व्हाईट नंबर प्लेट लावलेली आहे। टुरिस्ट परमिट गाडीला साईडला येल्लो कलरचा नंबर पण लावावा लागतो, तोही पाहिजे, तोही नाही आहे। साईडला पिवळ्या पट्ट्या लाल पट्ट्या लावाव्या लागतात RTO पासिंगसाठी, ते पण लावलेलं नाही आहे। हॅलो हॅलो हाँ नमस्कार। नमस्कार सर, ये जो गाड़ी है वो सर रेंट पे ली है ना आपने? ये MPSC ने AB ट्रॅव्हल्स म्हणून कंपनी आहे। बर शासनाने बऱ्याच गाड्या घेतल्या, त्यापैकी ही गाडी आहे। सर शासनाने ही गाडी रेंटवर घेतलेली आहे, बरोबर? बरोबर। तुम्ही कोण बोलताय दादा? मी डॉक्टर दिलीप पाटील कुलकर्णी, मी IG नागपूर रेंज होतो, आता MPSC ला मेंबर आहे। बर तुम्ही अधिकारी आहात का सरकारी? हो। सरकारी अधिकारी जर तुम्ही सर असाल तर टुरिस्टच्या गाडीला येल्लो नंबर प्लेट पाहिजे, या गाडीला व्हाईट नंबर प्लेट आहे। तुम्ही अधिकारी असाल तर कायदे तर तुम्हाला माझ्यापेक्षा चांगले माहिती असतील ना दादा। जर टुरिस्टची गाडी आहे तर त्याला येल्लो नंबर प्लेट का नाही आहे? टुरिस्टची नाही ही, ही गाडी टुरिस्ट परमिट आहे दादा। ड्युटी गाडी आहे। हां ऑन गव्हर्नमेंट ड्युटी गाडी आहे ही। ऑन गव्हर्नमेंट ड्युटी असेल तर गव्हर्नमेंटला तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या महाराष्ट्राच्या 700 गाड्या आहेत त्यांच्या। गाड्या 700 जरी असल्या ना साहेब, 700 असतील दादा, त्याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही, पण गव्हर्नमेंटमध्ये गाड्या जर रेंटवर दिल्या तर नियमांना टोपी लावायची असं कुठं आहे का? टुरिस्ट परमिट गाडी असेल तर त्या गाडीला साईडला नंबर प्लेट लावली पाहिजे ना। पालन करेल ना हां नियमांचं। ओके, नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची भूमिका राहील ना शासनाची। बरोबर आहे ना, मग गाडीला येल्लो नंबर प्लेट पाहिजे ना। गाडी तर परमिट पासिंग टुरिस्टवर आहे, मग शासनाला गाडी जर रेंटवर देत असेल तर शासनाला असे अधिकार दिलेले आहेत का की येल्लो नंबर प्लेट गाडीला व्हाईट नंबर प्लेट लावावा? नाही नाही, आता तुम्हाला कोणी सांगितलं का हे टुरिस्ट रजिस्ट्रेशन आहे? माहित नाही। असं काय अवघड आहे, सगळं अवघड आहे। जरा दादा ही गाडी टुरिस्ट परमिट आहे, पण अधिकारी लोक मानतील तर ते काय अधिकारी म्हणावेत, पण ही टुरिस्ट परमिट गाडी आहे, हिला येल्लो नंबर प्लेट हवी आहे आणि तरीसुद्धा याला व्हाईट नंबर प्लेट लावून फिरतात आणि स्पष्टपणे अधिकारी म्हणतायत की ही गाडी कुठली आहे काय माहीत नाही आणि प्रशासनाकडे अशा 700 गाड्या चालतात आणि या सगळ्या गाड्यांवर पांढऱ्या नंबर प्लेट लावतात। अशा पांढऱ्या नंबर प्लेट का लावता? हां प्रशासनाकडे गाडी भाड्याने दिली असतील तर नियमांना घोडा लावायचा का? असा कायदा आहे का? फडणवीस साहेब तुम्ही सांगा मला।